हॅलो फ्रेंड्स. आज आहे राजलक्ष्मीचा खास दिवस आणि अर्थातच माझा धावपळीचा दिवस. आज तिचा अॅन्युअल डे असल्यामुळे सकाळपासूनच तिची तयारी करण्याची माझी लगबग सुरू झाली होती. स्कूलमध्ये नेहमी नेलपेंट वगैरे अलाउड नसतं, पण आज अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे परमिशन होती. म्हणून सगळ्यात आधी माझ्या लेकीला नेलपेंट लावलं, हातात सुंदर बांगड्या घातल्या आणि मग इन्स्टंट मेहंदी सुद्धा लावली, जी लगेच रंगते. त्यामुळे जास्त वेळ ठेवायचीही गरज नाही. गडबडीच्या वेळी अशी मेहंदी असेल तर आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. राजलक्ष्मीला तयार करता करता आता आमच्या समूचीही वेळ झाली. त्याला छान अंघोळ घालून बाहेर आणलं, कारण घरातली सकाळची कामंही एकामागून एक सुरूच होती. राजू तयारी करते तोवर मी भाकरीसाठी पीठ मळून घेते, कारण माझे हस्बंड जेवून जाणार आहेत आणि घरात बाकीचे सगळे पण आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या जेवणाची तयारी करून ठेवणं गरजेचं होतं. सोनूसोबत राजलक्ष्मीला स्कूलला पाठवायचं होतं, म्हणून तिला सांगितलं पटकन आवरून घे, कारण समूचं पण स्कूल होतं. त्यामुळे राजूसोबत मी पुढे जाऊ शकत नव्हते. रेखाताई आणि त्यांच्या मुली घरी असल्यामुळे माझी बरीच कामं अगदी सहज झाली. नाहीतर माझी आज चांगलीच फजिती झाली असती. आता मी भाकरी करून घेते, म्हणजे यांचं ताट दिलं की मी मुलांची तयारी करायला मोकळी, कारण त्यानंतर माझं सगळं लक्ष मुलांकडे देता येईल. ताई म्हणाल्या, समूचं आणि राजूचं तुझं तू आवरून घे, मुलींचं मी बघते. त्यामुळे मी पटकन राजलक्ष्मीचा राहिलेला जो मेकअप होता तो करायला घेतला. त्यात हिला मेकअप तिच्या मनासारखा लागतो. तिच्या आवडीप्रमाणे झालं की मग झालं. त्यात राजलक्ष्मीचे केस लहान असल्यामुळे तिचा आंबाडा घालायला मला तर काही जमणार नव्हतं. एकतर तिला वेणी घालायची होती, नाहीतर आंबाडा. त्यासाठी आदल्या दिवशी पार्लरवालीला मी सांगून ठेवलं होतं की राजलक्ष्मीची हेअरस्टाईल करायची आहे आणि तू तिची हेअरस्टाईल करून दे. मेकअप करताना जेव्हा मी पार्लरवालीला कॉल केला, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की मी काल तिला हेअरस्टाईलबद्दल बोलले होते, पण ते तिच्या लक्षात नसल्यामुळे ती पार्लरमध्ये नव्हती. मग काय, शेवटी राजलक्ष्मीची हेअरस्टाईल मलाच करावी लागली. आणि त्यात हिचे नखरे तर वेगळेच. असं नाही तसं कर, हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. शेवटी तिच्या मनासारखी हेअरस्टाईल करून दिली. तेव्हा कुठे मॅडम खुश झाल्या. केस लहान असल्यामुळे जो मी आंबाडा तिला केला होता, तो पडू नये म्हणून आम्ही तिची घरात एकदा प्रॅक्टिस घेतली. म्हणजे जे काय व्हायचं ते घरातच पडू दे. स्टेजवर काही प्रॉब्लेम नको व्हायला तिला. आता मी तिला तिचा सुंदर ड्रेस घालून देते आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी. टीचर्सनी सांगितल्याप्रमाणे तिला ऑक्साईडच्या ज्वेलरी सगळ्या दाखवून झाल्या. तिने त्यातल्या चॉईस केल्या आणि मग मी तिला त्या घातल्या. राजलक्ष्मी कालपर्यंत किती छोटीशी वाटत होती, पण आज या ड्रेसमध्ये तिला तयार करताना अचानक जाणवलं, अरे, ही तर किती मोठी झाले. वेळ किती पटकन निघून जातो ना. मुलं कधी एवढी मोठी होतात कळतच नाही. आधेमध्ये समूचे पण सगळे नखरे सुरू होते, पण ताई आणि मुली असल्यामुळे त्याचं एवढं काही टेन्शन वाटत नव्हतं. नाहीतर त्याने मला राजलक्ष्मीची काहीच तयारी करू दिली नसती. रेखाताई सुद्धा राजलक्ष्मीला बघून म्हणत होत्या, किती मोठी दिसते पिल्लू आज. खरंच आपल्याला रोजचीच वाटणारी मुलं अशी तयार झाली की त्यांच्या वाढण्याची जाणीव होते. आता यांचं सुद्धा आवरून झालेलं आहे, आता ते पण निघतायत. रोजच्या जीवनातला सगळ्यात मोठा टास्क म्हणजे या दोघांना जेवण भरवणं. या दोघांचा आवरतंय तोवर सोनू पण तिकडे जेवून घेत होती, कारण तिला राजलक्ष्मीला घेऊन पुढे जायचं होतं. दोघींचं पण आवरलं आहे, आता या दोघी पुढे जात आहेत. स्कूलला जाईपर्यंत आम्हाला प्रॅक्टिस करायचीच आहे. हे बघा. आता
समूच्या शाळेची तयारी करून घेते. त्याला शाळेत सोडून पुढे मला राजलक्ष्मीच्या शाळेत जायचं आहे. समूला स्कूलला जायला खूप आवडतं. त्यामुळे त्याला तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही. शाळेचं नाव काढलं की तो लगेच रेडी होतो. जाण्याआधी 50 वेळेला मला मिठ्या मारतो आणि मग स्कूलमध्ये जातो. हे बघा. समूची शाळेची आता पूर्ण तयारी झालेली आहे. आता समूला जाता जाता ड्रॉप करून मी राजलक्ष्मीच्या शाळेत जाणार आहे. त्यात राजलक्ष्मीच्या स्कूलमधून मेसेज आला होता की पालकांनी ब्ल्यू ड्रेस घालून यायचा आहे, कारण आजची त्यांची अॅन्युअल डेची थीम होती सेव्ह वॉटर. त्यामुळे आज मी सुद्धा हा ब्ल्यू ड्रेस शाळेमध्ये घालून जाते. माझी आता तयारी झालेली आहे आणि मी आता निघते. ताई पाठीमागे असल्यामुळे घराची काही चिंता नव्हती, कारण त्या होत्या घरी. निघतानाच मला सोनूचा कॉल आला की मामी लवकर ये, कारण आता अॅन्युअल फंक्शन सुरू झालं आहे. आणि माझी बाईक असल्यामुळे मी समूला त्याच्या स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि पटकन थोडी स्पीडने राजलक्ष्मीच्या स्कूलमध्ये पोहोचले. फंक्शन तर सुरू झालं होतं, पण नशीब की राजलक्ष्मीचा डान्स मी गेल्यानंतर सुरू झाला. मन धड़काए बदलवा मन मन धड़काए बदलवा
राजूने खरंच खूप सुंदर डान्स केला. इतकी गोड दिसत होती माझी लेक. तिला असं आत्मविश्वासाने स्टेजवर नाचताना बघून आई म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटत होता. मला माझं लहानपण नेहमी तिच्यात दिसतं. शेवटी राजूचं तिच्या मैत्रिणींसोबत छान फोटोशूट करून आम्ही घरच्या दिशेने निघालो. आजचा दिवस खरंच खूप सुंदर आणि आठवणीत राहणारा होता. मुलांना तयार करणं, त्यांची धावपळ, राजलक्ष्मीचा सुंदर डान्स आणि तिचा तो गोड लूक, हे सगळं कॅमेऱ्यात कैद करता आलं याचाच खूप आनंद आहे. तर आजचा हा सुंदर दिवस आणि माझा हा छोटासा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि माझ्या नम्रता पाटील ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या दिवसाच्या नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा.